तुम्ही जो आता प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो एडिट करून अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. तर हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून ॲड करा. फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून 9.6चा रेशो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून हा जो फोटो असेल त्यावरती क्लिक करून 2 मिनिटे हा फोटो सेट करायचा आहे. फोटो सेट झाल्यानंतर तुम्हाला खाली ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या पहिल्यांदा टायचं पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट माहुडी दिला आहे तो तुम्हाला ते स्लाईड करून तुम्ही ॲड करायचा आहे. हा बीट माहुडी इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथे आपले सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची, तर ते आपण नेलेले आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपले ज्यातून चेंज होतील त्यातून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते. ह्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला इथे पहिलं ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्या बीट माहुडीवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून पहिलं पेन जिथून ॲड करायचं आहे. पहिलं पेन जिथून ॲड केल्यानंतर आता आपल्या सिम्पली इथून आपलं दुसरं पेन जिथून चालू होईल 6 सेकंद आहे तिथल्या फोटोपासून जेतो आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. आणि पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं पेन जिथून ॲड करायची लेंथ शेवटपर्यंत न्यायची आणि रिप्लेसवरती क्लिक करून हेच पेन जे पुन्हा ॲड करून घ्यायचं इथून. त्याच्यानंतर इथून हे पेन जे एका खाली बसून जाईल. तर मी येते ना फोटो बीट नॉननुसार स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर इथून बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉस इथून स्प्लिट केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन खाली मिळून जाईल 2 नंबरला, त्यावरती क्लिक करून कॉम्बोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल प्लॅन नंबर 1चे, तर तो इथून इफेक्ट स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढचं कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा तो इफेक्ट असेल तो इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढचं सिम्पली कॉम्बोमधला डायनामिक्स 1-2चा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचं सिम्पली इनमधला व्हायब्रेटिंग पॅनलचा जो इफेक्ट आहे इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढचं सिम्पली आपल्या इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचं सिम्पली इनमधला रॉक व्हर्टिकल इफेक्ट स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढचं सिम्पली आपल्याला कॉम्बोमधला झूम 1चा इफेक्ट स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढचं सिम्पली कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डीचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढचं सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच डिस्टोराईटचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा आहे. हे तुम्हाला कॉम्बोमध्ये मिळून जाईल हा इफेक्ट. त्याच्या पुढचं पुन्हा आपल्या पॉपिंग कॅन्डीचा इफेक्ट स्लाईड करून द्यायचा आहे. त्याच्या पुढचं पुन्हा आपल्या कॉम्बोमधलाच डिस्टोराईटचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉपडाऊनचा इफेक्ट स्लाईड करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच क्रॉस सेकचा इफेक्ट स्लाईड करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला सेक्स स्लाईड हा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट फोटोला दिल्यानंतर पहिल्या एन्ज्यूट यायचं आहे. पहिल्या एन्ज्यूट आल्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जायचं एक त्यातून स्लाईड करायचं. अशा पाहिजे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला आहे ना 5 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली हा जो आपला 3 सेकंदाच्या तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ते यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेयर मिररचा इथून स्लाईड करायचं. अशा पाहिजे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असं आहे सिम्पली 3 आणि 4 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना सिम्पली 6 सेकंद तिथला फोटो जेतो आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा इथून स्लाईड करा. अशा पाहिजे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली हा जो आपला 6 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा आपल्या तिथेच यायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ते यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाईड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 6 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. ह्या इफेक्टची लेंथ नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की 8 सेकंद तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे
आणि बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करू. सिम्पली ह्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. हे तुम्हाला हा जो फीड असेल तो मिळून जाईल सिम्पली. तर यामध्ये हा जो फीड असेल इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 8 आणि सिम्पली हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो आहे तिथे यायचं, जिथं आपण स्प्लिट केला तिथे. आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्प्लिटचा आहे, तो स्लाईड करायचा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून आपला जो हा व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.